सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा विषय आहे, मतदारांनो आता तरी जागे व्हा. नमस्कार, मी तेजस देशमुख आणि तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोखोक खलापूर न्यूज. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचा बिगुल लवकरच वाजेल. रस्त्यांवर, चहाच्या टपरीवर आता फक्त राजकारणाच्या चर्चा रंगू लागल्यात. पण आज मला तुमच्याशी बातमीदार म्हणून नाही तर तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून बोलायचं आहे. विकासाचा अर्थ नक्की काय? आजकाल एक नवीन ट्रेंड आलाय. कोणी वारलं की तिथे हजेरी लावायची, कुणाचं लग्न असलं की हार घेऊन उभं राहायचं, कुणाच्या सुखादुःखात फक्त फोटोपुरतं सामील व्हायचं आणि आपण म्हणतो वाह, माणूस लय गुणी आहे. प्रत्येक कामाला धावून येतो. पण मला एक सांगा, आमच्या घरातल्या मैताला उमेदवार आला म्हणून तुमच्या मुलांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्या घराच्या लग्नात उमेदवारांनी हजेरी लावली तर तुमच्या शेतीतील पाणी, तुमच्या गावातील रस्ते आणि तुमच्या पोरांच्या शाळेचा प्रश्न सुटणार आहे का? नाही. हा दिखावा करतात का विकास? लक्षात ठेवा, सुखादुःखात येणं हे सामाजिक सौजन्य आहे. ते त्यांचे कर्तव्य नाही. त्यांचं खरं कर्तव्य आहे तुमच्या विभागाचा कायापालट करणे. ज्याला जिल्हा परिषदेचा निधी कुठून येतो आणि कसा खर्च करायचा हे कळतं, तो आपला खरा उमेदवार असणार आहे. ज्याला शेती, जोडधंदे, आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याची ओढ आहे, तो आपला खरा प्रतिनिधी. जो फक्त निवडणुका आल्यावर हात जोडत नाही तर 5 वर्ष आपल्या तुमच्यासारख्यांच्या हक्कासाठी प्रश्नांशी भांडतो, तोच पात्र उमेदवार. पात्रता आपल्याला कशी ओळखायची? निवडून येणारा उमेदवार हा केवळ दिसणारा नसावा, तर तो जाणणारा असावा. नुसतेच फ्लेक्स लावून, गाड्यांचा ताफा फिरवून विकास होत नसतो. विकास होतो तो विचाराने आणि नियोजनाने. जो उमेदवार आपल्याला सांगेल की मी पुढच्या 5 वर्षात आपल्या भागातील नंदनवन कसं करेल, पाण्याचा प्रश्न कसा सोडवेल आणि तरुणांच्या हातात काम कसं देईल, अशा माणसांचा आपण पाठीशी उभे राहणे गरजेचं आहे. आपण एक मतदारांना आव्हान करतोय, लोक हो, मत देताना भावनिक होऊ नका. कुणीतरी 2 वेळ घरी आलं म्हणून त्याला आपलं भविष्य विकू नका. विचार करा की हा माणूस खरोखरच धोरण ठरविण्याच्या पात्रता आहे का? याला सरकारी योजनांची माहिती आहे का? की हा फक्त होला हो करणारा बाहुला आहे? आपलं मत हे विभागाचे भविष्य ठरवणार आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपला परिसर सुशोभित व्हावा, समस्या मुलापासून सुटाव्यात, तर दिखावा करणाऱ्यांना बाजूला सारा आणि कर्तव्य असणाऱ्यांना संधी द्या. निवड ही आमची तुमची आहे. कारण विकास हवा असेल तर विचार बदलायलाच हवा. धन्यवाद.